मीठ. आज बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीत मटण सुखा आणि मटण कालवण किंवा मटण ग्रेव्ही. आधी मी हळद टाकले, मीठ टाकले आणि आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे आणि सगळं मसाला लावून बाकीच्या तयारी करीपर्यंत ठेवायचे. ह्याला आपण आधी उकड काढून घेऊया, म्हणजे शिजवून घेऊया. आता कुकरमध्ये तेल घालून एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो टाकून छान परतून घेतले आणि मटण टाकले. मटण आता परतून घ्यायचं आणि मग वरून मी गरम पाणी घालणार आहे. परतताना असं थोडा वेळ परतत राहायचं झाकण ठेवून आणि झाकणात वरती पाणी ठेवायचं, म्हणजे वाफ छान निघते आणि पाणी सुटत राहतं, जळत नाही खाली. बघा किती पाणी सुटलं. आता हे पाणी आपण थोडं कमी होईपर्यंत किंवा आठवेपर्यंत परतून घेऊया आणि मग गरम पाणी टाकूया. वाटण बघू शकता. कांदा, टमॅटो, आलं, लसूण, खसखस चांगलं भाजून घ्यायचा, खोबरं आणि कोथिंबीर. ह्याच्यात तुम्ही सुकं खोबरंही टाकू शकता. इक्वल प्रमाण ओलं आणि सुकं दोन्ही मिक्स करायचं, छान लागतं, खूप टेस्ट येते. आता वाटण करून घेऊया. मी तेल गरम केलंय आणि विशेष करून मी हे राईच्या तेलात आज मटण बनवते. त्याच्यात मी कांदा, तेजपत्ता आणि कोथिंबीर टाकली. आता ते परतून घेतले. आता वाटण घालते. वाटण तर तुम्ही बघितलंच आहे, मी वाटणात काय काय घातलं होतं. वाटण थोडंसं परतून घ्यायचं. माझा स्वयंपाक असा आहे ना धड महाराष्ट्रीयन, ना धड युपी बिहार, ना धड बेंगॉली, मिक्स आहे. त्यामुळे माझ्या रेसिपीज मी तुम्हाला अशा वाटतील ह्या तर महाराष्ट्रीयन नाहीयेत, किंवा जे नॉर्थचे माझे मित्र मैत्रिणी बघत असतील ते पण म्हणतील शर्मिष्ठा ये तो तेरी रेसिपी ना मराठी आहे ना हमारे स्टाईल वाली आहे. तर समजून घ्या. पण जे काही असतं ना इतकं टेस्टी बनतं, तुम्ही एकदा ट्राय सुद्धा करा. काही नाही, मी महाराष्ट्रीयन पद्धतीतच आज बनवलंय. फक्त तेल मी राईचं तेल वापरलंय. आपण मसाला आधी कांदा वाटण करायच्या आधी छान परतलंय, म्हणून जास्त काही परतावं लागत नाही. आता आपण ह्याच्यात आपले घरचे मसाले घालूया. हळद आधी मी टाकलीये, म्हणून आता थोडी हळद, एक चमचा धनिया पावडर. हा माझा मसाल्याचा डब्बा आहे, हा मी मिशोवरून मागवलाय. मी काय ऍड वगैरे करत नाही, पण मी तुम्हाला सांगतेय, बरं पडतं एकाच डब्यात सगळे पावडर आणि जिरी मोहरी असते. हा घरचा मसाला 2 चमचे टाकलाय मी. आणि हा तिखा लाल, कारण आमच्या साहेबांना तिखट झणझणीत असं लागतं. छान परतून घ्यायचं. आता चांगलं परतून घ्यायचं, पटकन घाई नाही करायची. हा मसाला पण कच्चा राहिला नाही पाहिजे, छान परतायचा हा मसाला. आणि सेम प्रोसेस, फक्त एवढंच की मी कमी क्वांटिटी ठेवणार प्रत्येक गोष्टीची. मसाला वाटण कमी, बाकीच्या गोष्टी कमी कमी आणि सुक्क बनवणार आहे. मसाला बघा तेल सोडलंय, थोडस पाणी टाकलं होतं मी, कारण छान मसाला परतून घ्यायला. अजून 1 मिनिट मसाला परतून घेऊया आणि हा मसाला रशामध्ये ओतूया.
आज माझं किचन खूप छान झालेलं आहे. ऍक्च्युली सकाळपासून 2 वेळा जेवण, चहा, दूध. घरी मुलं मुलं नाही, मुलगा एकटाच असतो. तो असला की काही ना काही किचन मध्ये करतच असतो आपला. बघा मसाला किती छान परतलाय. आपण हे कुकर मध्ये जे कालवण शिजतंय त्याच्यात हा मसाला वरून टाकूया. अजून एक मीठ आपण शिजताना टाकलेलं, म्हणून मीठ अगदी बरोबर प्रमाणात टाकायचं, जसं तुम्हाला कमी जास्त लागतं तसं. हे मी गॅस बंद केला आणि हे आता रशामध्ये टाकते. तुम्हाला दिसलं नसेल, ऍक्च्युली माझा हात आला मध्ये, पण मसाल्यात मी ह्याच्यात टाकलाय. थांबा, मी कुकर ह्या साईडला शिफ्ट करते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, कुकर मध्ये टाकले. कालवणाचा कलर बघा, अजून उकळ येईल आणि थंड झाल्यावर जो त्याला तरी मस्त येईल ना. कढईला थोडा मसाला चिटकलेला आहे, आपण ह्याच्यात थोडासा वरचा रस्सा टाकूया. काय मला ह्याच कढईमध्ये आता सुक्क पण बनवायचंय, त्यामुळे काय एवढं पुसून नाही घेणार मी, हे चालतंय असं. ऍक्च्युली माझा हात येतोय ना उलट्या बाजूला, मला काय कॅमेरा व्यवस्थित सेट करता आला नाहीये. छान कडकड कडू द्यायचंय, मग नंतर आपण स्लो करून दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया. मी याच गॅसवर आणि ह्याच कढईत परत दुसरं चिकन सुक्क, मटन सुक्क बनवून घेते. मला काय व्हिडिओ एडिटिंग किंवा असं काय ते करतात ना, ते काही येत नाही. मी साधा सोपा व्हिडिओ बनवते, जसं मी रोज माझ्या किचन मध्ये काम करते, स्वयंपाक करते, तशा पद्धतीतच करते. तेल टाकले. तुम्ही बोलला काय आळशी आहे, पण चालतं मटणाचं, ते छान लागेल. तेल गरम झालंय. एक छोटा तेजपत्ता, अगदी अर्धा कांदा आहे. आम्ही दोघंच मटण खातो, त्यामुळे अगदी थोडं बनवणार आहे. थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर मी दोन्ही वेळेस टाकते, वाटण करताना, तेलात सुरुवातीला, आणि आता कालवण झालं की त्याच्यात वरून पण टाकणार आहे. आता हे परतून घ्यायचे चांगलं. आणि ह्याच्यात आपण पहिलं ना मसाले घालायचे सुके, आणि मग वाटण घालायचं. कांदा जास्त परतायचा नाहीये, फक्त थोडा वास गेला पाहिजे. आता आपण टाकणार आहे थोडीशी हळद, 1 चमचा घरचा मसाला. मसाले बेताने टाकायचे, कारण थोडीच क्वांटिटी आहे. धने पावडर, तिखालाल थोडा जास्त टाकते. मीठ काय मी टाकणार नाहीये, कारण मीठ शिजवतानाच मी व्यवस्थित टाकलेलं आहे. मसाला हलवून घ्यायचा. अगदी थोडस वाटण, अगदी म्हणजे अगदी थोडसच वाटण आहे. मी सगळं स्लो गॅसवर करतेय, कारण कढई जळतीये. हा मसाला सगळ्या साईडचा एक करून घ्यायचा, कारण हा पण चवीलाच लागतो. आपण ते मटणाचा रस्सा केला ना, त्याचाच आहे तो मसाला.
झालं, एवढं भरपूर होतं परतलेलं. आणि आता आपण जे अळणी मटण काढले ते टाकून घेऊया. आता गॅस मी वाढवते आणि छान परतून यात जे थोडासा रसा ठेवला होता ना मी अळणी पाणी, ते थोडस सुक्क होईपर्यंत परतून घ्यायचं. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. मला मटन मध्ये बटाटा खूप आवडतो, म्हणून मी ह्याच्यात 2 कापून बटाटे पण घातले. आणि ते जास्त कापले नाही, छोटे छोटे, एका बटाट्याचे 2 तुकडेच केलेले. चांगलं करून द्यायचं ह्याला. असं छान मटण परतून घ्यायचं आणि थोडा वेळ स्लो गॅस करून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची, कारण मसाल्याची चव मटन मध्ये छान उतरते. बघा मसाला चांगला शिजलाय, मटनचा कलर पण बघा. आता सगळ्यात शेवटी महत्वाची वस्तू, थोडासा, अगदी थोडा नावाला गरम मसाला. गरम मसाला मी शेवटीच टाकते. कधी टाकून बघा शेवटी गरम मसाला. काही काही लोक शिजताना टाकतात, फोडणीत टाकतात. आणि कालवणामध्ये थोडासा हिंग. हिंग शिवाय मटन टेस्ट लागणार नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. छान हलवा, मिक्स करून घ्या चांगली. परत ह्याला उकड काढा, ह्याला मिक्स करून घ्या. थोडं थांबा, तुम्हाला दाखवते. मला काय कॅमेरा हँडल करता येत नाहीये, पण मी थोडस जवळ करून दाखवते. बघा मटणाचा कलर. आता जेव्हा मी प्लेटिंग करेल तेव्हा दाखवेल. मटणासोबत नाचणीची भाकरी आणि जिरा राईस. भरपूर अशी रश्श्यामध्ये कोथंबीर. कोथंबीर म्हणजे माझ्या आवडीचा विषय. प्रत्येक गोष्टीत कोथंबीर आणि हिंग. गरम मसाले मी सगळ्या जेवणात वापरत नाही, फक्त नॉनव्हेजला. गॅस बंद आणि झाकण ठेवून टाकते. पुन्हा भेटू जेवताना. टेस्टी आणि टेम्पटिंग दिसते हा. चिकन बिर्याणी, सलाड, मटन रस्सा. चला सुरू करा जेवायला. तुमचं फेवरेट. फक्त तुम्हाला भाकरी नाही आवडत, पण डॉक्टरांनी सांगितले नाचणी खायची आहे. तुम्हाला चुरायचंय का हो? ठीक आहे, त्यांना चुरायसाठी ताट देते.